कोर्टामध्ये आज सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड विरुद्ध पुरावा सापडलाच। कोर्टामध्ये आज परण झालं, त्यानंतर त्यांची हत्या झाली आणि खंडणीचा प्रकार या सर्व मुद्द्यांवरती आज कोर्टामध्ये युक्तिवाद झाला आणि त्यामधून बरीचशी काही माहिती समोर आली आणि त्याच माहितीच्या आधारे अखेर वाल्मिक कराडला संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी करण्यात आलं। सरपंचाच्या हत्येप्रकरणी जो आरोपींवरती मकोका कायदा लागलाय त्यामध्ये वाल्मिक कराडचं नाव पण आलेलं आहे। ज्या दिवशी सरपंचाची हत्या झाली त्या दिवशी फोन कोणाकोणाला केले गेले आणि याच फोनवरून वाल्मिक कराड या हत्येशी कसा जोडला गेला, याशिवाय SIT कडे असे कोणते पुरावे आहेत जे खंडणीचा प्रकार सरपंचाच्या हत्येप्रकरणाशी जोडत आहेत। विशेष म्हणजे सरकारी वकिलांनी ते कोणते 10 मुद्दे मांडले, त्यामुळे वाल्मिक कराडला 7 दिवसाची आणखीन पोलीस कोठडी सुनावली गेली। कोर्टामध्ये नेमकं काय घडलंय, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराड आरोपी कसा ठरलाय, चला सविस्तर पाहू। कोर्टामध्ये सरकारी वकील आणि वाल्मिक कराडच्या वकिलांमध्ये जेव्हा युक्तिवाद चालू झाला तेव्हा 9 डिसेंबर या तारखेपासून हा युक्तिवाद चालू झाला। म्हणजे ज्या दिवशी सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं त्या दिवशी त्यांची निर्गुण हत्या झाली ती तारीख। त्या दिवशी सुदर्शन गोले आणि त्यांच्या साथीदारांनी सरपंचाचं अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या केली। पण याच दरम्यान सुदर्शन गोले, विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड सरपंचांचं अपहरण होण्या अगोदर आणि अपहरण झाल्यानंतर आणि हत्या होईपर्यंत या दरम्यान सुदर्शन गोले, विष्णू चाटे, वाल्मिक कराड यांचे एकमेकांना किती फोन झाले आणि हत्यानंतर या लोकांनी काय ठरवलं होतं, सर्व पुरावे SIT पथकाने कोर्टामध्ये सादर केले। पहिला मुद्दा, जेव्हा सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये CDRचा डाटा दिला, म्हणजे ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी वाल्मिक कराडचा विष्णू चाटे आणि सुदर्शन गोलेला फोन झाला होता। 9 डिसेंबरला दुपारी 3 ते 6 या दरम्यान सरपंचांचं अपहरण झालं आणि त्यांची हत्या झाली। पण सरपंचाचं अपहरण झालं त्या दरम्यान 3 ते 20 मिनिटांमध्ये विष्णू चाटे, सुदर्शन गोले, वाल्मिक कराड यांचे अनेक वेळा फोन झालेत। याबाबत सर्व पुरावे सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये सादर केलेत। तर याच घटनेतील मुद्दा नंबर 2, 29/11/2024 ज्या तारखेचा उल्लेख FIR मध्ये आहे, ज्या तारखेचा उल्लेख जे या घटनेचा इन्व्हेस्टिगेशन करतात त्यांनी सांगितलं, या तारखेला अवधा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती आणि तिथून पुढे 7 डिसेंबरला दुसरं प्रकरण घडलं होतं। अवधा कंपनीचे 2 अधिकारी शिवाजी थोपटे आणि शिंदे, त्यामधील शिवाजी थोपटेला परळी येथील वाल्मिक कराडच्या ऑफिसवरती अनेकदा बोलवण्यात आलं होतं आणि ते वाल्मिक कराडनेच बोलवलं होतं। इथे बोलून वाल्मिक कराडने शिवाजी थोपटेला सांगितलं होतं 2 करोड रुपयाची खंडणी द्या, अन्यथा ही तुमची कंपनी बीडमध्ये चालून देणार नाही। जी 11 नोव्हेंबर 2024 रोजी FIR दाखल करण्यात आली होती, त्याची नोंदणी देखील कोर्टामध्ये सादर करण्यात आली। त्यानंतर 29 नोव्हेंबरला विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरून वाल्मिक कराडने अवधा कंपनीचे शिंदे यांना फोन केला होता आणि त्या फोनवरती सांगण्यात आलं, सुदर्शन गोले जसं सांगतोय तसं करा, अन्यथा इथून पुढे तुमची कंपनी आमच्या बीडमध्ये चालून देणार नाही। नंतर 6 डिसेंबरला पुन्हा एकदा सुदर्शन गोले आणि काही त्याचे साथीदार मासाचौक गावातील अवधा कंपनीच्या ठिकाणी आले होते। त्या ठिकाणी तिथे शिवाजी थोपटे आणि सिक्युरिटी गार्ड असलेले सोनवणे यांना शिवीगाळ केली, मारहाण केली आणि खंडणीची मागणी देखील केली। 6 डिसेंबरला देखील वाल्मिक कराडने शिवाजी थोपटे यांना फोन करून धमकावलं होतं, खंडणी द्या, अन्यथा कंपनी बंद पाडू। आणि त्याच दिवशी 6 डिसेंबरला गावातील सरपंच संतोष देशमुख हे त्या ठिकाणी आले होते आणि संतोष देशमुख यांनी याचा विरोध केला होता, त्यामुळे खंडणीला अडथळा निर्माण होत होते। ठरल्याप्रमाणे 9 तारखेला सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं, त्यांची हत्या झाली। पण त्यावेळेस सुदर्शन गोले, विष्णू चाटे, वाल्मिक कराड हे तिघही एकमेकाच्या संपर्कामध्ये होते, हे CDR मध्ये स्पष्ट झालंय। चौथा मुद्दा कोर्टामध्ये सरकारी वकिलांनी दिला, अवधा कंपनी ही मासाचौक गावामध्ये, त्यामुळे सरपंच संतोष देशमुख हे गावातील बऱ्यापैकी सर्वच काम पाहतात। पण वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांनी या कंपनीला खंडणी मागितली आणि संतोष देशमुख यांनी त्याला विरोध केला होता, त्यामुळे संतोष देशमुख हे खंडणीमध्ये अडथळा निर्माण करतायत। म्हणून वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे, सुदर्शन गोले यांनी जाणीवपूर्वक त्यांना या मार्गातून हटवण्याचा प्लॅन बनवला आणि त्यांचं अपहरण करून हत्या केली। सरकारी वकिलांनी आज कोर्टामध्ये हे मुद्दे मांडले, त्याशिवाय ते 10 महत्त्वाचे मुद्दे मांडले, त्यामुळे वाल्मिक कराडला आणखीन 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली।
पहिला मुद्दा सरकारी वकिलांनी कोर्टात मांडला. ज्या आरोपींनी सरपंचाची हत्या केली ते एक संघटित गुन्हेगार होते आणि ते बीडमध्ये त्यांची एक गुन्हेगारीची संघटना चालवत होते. सरपंचाचा हत्येचा प्लॅन त्यांनी जाणीवपूर्वक केला होता. दुसरा मुद्दा, सरपंचाच्या हत्येप्रकरणी सर्वच आरोपींना ताब्यात घेतले. फक्त एक आरोपी फरार आहे, तो म्हणजे कृष्ण आंधळे. मग या आरोपीला पळून जाण्यासाठी वाल्मिक कराडने काही मदत केली का? ही देखील 7 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये वाल्मिककडे विचारपूस केली जाणार. मुद्दा नंबर 3, नवीन आरोपी. सरपंचाच्या हत्येप्रकरणी ज्या आरोपींवरती अगोदरच गुन्हे दाखल आहे त्यांना समोरासमोर बसून त्यांची चौकशी करायची आहे. मुद्दा नंबर 4, आवधा कंपनीच्या खंडणीमध्ये अडथळा सरपंच निर्माण होत होते, त्यामुळे वाल्मिक कराड यांनी संतोष देशमुख यांना धमकी दिली होती का? त्याबद्दल आणखीन माहिती वाल्मिक कराडकडून घ्यायची आहे. कारण की अगोदर सांगण्यात आलं होतं वाल्मिक कराड आणि संतोष देशमुख यांचं कोणतंही बोलणं झालं नव्हतं, परंतु आता SIT पथकाने सांगितलं संतोष देशमुख आणि वाल्मिक कराड यांचा डायरेक्ट फोन झाला होता आणि त्यामध्ये वाल्मिक कराडने संतोष देशमुखला धमकी दिली होती. याच गोष्टीचा तपास येणाऱ्या 7 दिवसात केला जाईल. मुद्दा नंबर 5, आवधा कंपनीचे शिवाजी थोपटे हे जेव्हा परळीतील वाल्मिक कराडच्या ऑफिसवरती गेले तेव्हा वाल्मिक कराडने त्यांना काय मागणी केली, किती रुपये मागितले, या घटनेचा देखील तपास करणं बाकी आहे. की 11 तारखेची FIR मध्ये नोंद केलेली आहे. शिवाजी थोपटे हे परळीमध्ये वाल्मिक कराडच्या ऑफिसला गेले होते. त्यावेळेस वाल्मिक कराडने किती रक्कम मागितली, कोणती धमकी दिली, या सर्व घटनेचा तपास करणं बाकी आहे. मुद्दा नंबर 6, वाल्मिक कराड, सुदर्शन गुले, विष्णू चाटे हे सर्व एकमेकांच्या संपर्कामध्ये होते. CDR वरून स्पष्ट झाले, परंतु यांच्यामध्ये आणखीन कोणत्या व्यक्तीचा सहभाग आहे का, त्या गोष्टीचा देखील तपास करणं बाकी आहे. मुद्दा नंबर 7, जेव्हा सरपंचाची हत्या झाली तेव्हा विष्णू चाटेंना वाल्मिक कराडला दुसऱ्या दिवशी फोन केला होता. त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं होतं याचा देखील तपास घ्यायचा आहे. मुद्दा नंबर 8, 29 नोव्हेंबर 2024 या दिवशी वाल्मिक कराडने आवधा कंपनीला खंडणी मागितली होती. त्याबाबत डिजिटल पुरावे गोळा करणं बाकी आहे, त्याचं एकदा क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं आहे. 9वा मुद्दा, या सर्व घटनेमध्ये वाल्मिक कराड, विष्णू चाटे सोडून आणखीन कोणत्या व्यक्तीचा हात आहे का, याचा देखील तपास करायचा आहे. 10वा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, हे सर्व संघटित गुन्हेगार आहेत. यांचे एकमेकांशी अगोदरच संपर्क झालेले आहेत, तसेच यांच्या विरुद्ध अगोदर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. त्यामुळे हे सर्वजण एक सिंडिकेट चालवतात आणि या सिंडिकेटला चालवणारा मेन मास्टरमाइंड कोण आहे याचा देखील शोध घ्यायचा आहे. आज कोर्टामध्ये या सर्व मुद्द्यावरती सरकारी वकिलांनी आपलं म्हणणं मांडलं आणि वाल्मिक कराडची 7 दिवसाची आणखीन पोलीस कोठडी मिळाली.